पहिला मुद्दा, पंतप्रधानांनी देशातल्या सर्व जनतेला अत्यंत योग्य असं आवाहन केलेलं आहे. आता महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी आपले परदेश दौरे त्या ठिकाणी तात्काळ रद्द केले. आपण एक कुठलं तरी उदाहरण दाखवलं, मला काही स्क्रीन पाहता आला नाही, पण त्याची दखल भारतीय जनता पार्टीचं तिथलं सरकार, तिथले नेते हे 100% घेतील. पण पंतप्रधानांनी आव्हान केलेलं आहे, त्या आव्हानामागचा अर्थ काय आहे? मला दुर्दैव आणि खंत या गोष्टीची आहे की काँग्रेस पासून राज ठाकरेंपर्यंत सर्व राजकीय पक्षांनी यातही राजकारण करण्याचा हीन प्रयत्न केलेला आहे. हे अत्यंत निंदनीय आहे. पंतप्रधानांनी आव्हान केलं याचा अर्थ देशामध्ये उद्यापासून काहीतरी टंचाई निर्माण झाली आहे अशा प्रकारची भाष्य करणं. अतुलजी नक्कीच आपण याच्याकडे आपण येऊच आणि आपण त्यावरती उत्तरही घेऊ विरोधकांची. पण त्याचबरोबर आज 500 गाड्यांचा ताफा घेऊन जेव्हा एखादा मंत्री जातो अशा परिस्थितीमध्ये पंतप्रधानांनी आणि त्याचबरोबर त्यांच्या सगळ्यात मोठ्या नेत्यांनी केलेलं आवाहन असताना सुद्धा तेव्हा त्याचा अर्थ नक्की जनतेने काय घ्यायचा? मी सुरुवातीलाच म्हटलं की जे तुम्ही कुठलं उदाहरण दाखवताय त्याचं कोणी समर्थन करत नाहीये. त्याची दखल, समजा ते मध्य प्रदेश मधलं उदाहरण असेल तर मध्य प्रदेशचे भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व, तिथले मुख्यमंत्री आमचे या संदर्भातली दखल घेतील आणि या संदर्भात ज्या कोणी व्यक्तीने हे केलंय असं तुमचं म्हणणं आहे त्या व्यक्तीला योग्य ते सांगितलं जाईल. पण मुद्दा काय आहे? पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर जसं कोरोनाच्या वेळेला या देशातल्या विरोधकांनी टिंगलटवाळी केली, मग मेणबत्त्या लावायला सांगितल्या, टाळ्या वाजवायला सांगितल्या, त्याच्यावरनं एवढा हल्लागुल्ला केला. आता महाराष्ट्रावर, देशामध्ये अल निनोचं संकट आहे, तर पाणी कपातीचा इशारा दिलेला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि अर्थमंत्र्यांनी आपल्या बजेटच्या भाषणात सांगितलं होतं. त्यामुळे हे पराचा कावळा करण्याचा प्रयत्न आहे आणि विरोधक हे अत्यंत हताश झालेले आहेत आणि त्याच्यामुळे ठीक आहे, आपण उत्तर घेऊया थेट विरोधकांचं. भाई, तुम्हाला मुद्दा पटतोय का? पूर्ण करू द्या मला. नाही, यांचा मुद्दा कुठलाच पटण्याचं काही कारण नाही. एक तर असं आहे की त्यांचा जो आरोप आहे तो मी